हॅलो वेलकम सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण JEE ॲडव्हान्सचे क्वेश्चन पेपर सॉल्व करत होतो. मध्येच थोडा ब्रेक आला आणि असंच प्रॅक्टिस करता करता माझ्याकडे एक नॉर्मलसा क्वेश्चन आला आहे, पण इंटरेस्टिंग आहे. इंटरेस्टिंग का बरं आहे? जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो आणि जेव्हा ॲक्च्युअल एक्झामला फेस करतो, दोघांमध्ये थोडा फरक असते. आपण प्रॅक्टिस करताना एखादी क्वेश्चन एखादी चॅप्टरशी रिलेटेड, एखाद्या टॉपिकशी रिलेटेड किंवा एखाद्या ठरलेल्या ब्रांचशी रिलेटेड, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॅल्क्युलस, अल्जेब्रा, ट्रिग्नॉमेट्री एक्सेट्रा याच्याशी रिलेट करतो. पण जेव्हा एक्झामला फेस करतो, एक्झाममध्ये असे काही बाउंडेशन नाही आहे. आपल्या डोळ्यासमोर कुठलाही क्वेश्चन येऊ शकतो आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे कन्सेप्ट दडलेले असू शकतात. तर बऱ्याच वेळेस अशा टाईपचे क्वेश्चन तुम्ही बघितले असेल. क्वेश्चन आहे काय, याच्यामध्ये म्हणायचं काय आणि सॉल्व करायला कोणते टेक्निक्स लागतात. तर हिंट क्वेश्चनमध्येच असते, पण आपण इग्नोर करतो असं म्हणू शकतो, किंवा ही गोष्ट कधी ट्राय केलेली नाही तर आपल्याला माहिती नाही अप्रोच कसा करायचा असं होऊ शकते. तर अशा क्वेश्चनमध्ये काय काय ऑब्झर्व करायचं, आयडिया कशी लावायची आणि अप्लाय कसं करायचं, अटेंड कसं करायचं. बघा, एक फंक्शन दिलं आहे ज्याचा डोमेन 0 to π आहे ऑन रिअल नंबर. त्याने म्हटलं की फंक्शन काय दोनदा डिफरन्शिएबल आहे. ओके, याचं काम काय, दोनदा डिफरन्शिएबल आहे, जे ऑब्वियस आहे. दोनदा डिफरन्स म्हणजे ॲटलिस्ट ते लिनियर तरी असलं पाहिजे. ठीक आहे, आणि हे कंडिशन सॅटिस्फाय करते म्हणतात. ही कंडिशन कशाची, ही कंडिशन आहे लिमिटची. म्हणजे या फंक्शनची लिमिट घेतलेली आहे. माझ्याकडे फंक्शन दिलेलं आहे का, अजून नाही दिलं आहे, पण फंक्शनची लिमिट दिलेली आहे. आता इंटरेस्टिंग पॉईंट असा आहे, तुम्ही लिमिटला ऑब्झर्व करा. एक टी आहे आणि एक एक्स आहे. इथे एक्स पण दिसतोय, टी पण आहे, टी पण आहे आणि एक्स पण आहे. आता मूळ मुद्दा जो आहे विचार करायचा, सॉल्व करताना आपल्या डोळ्यासमोर फंक्शन एक्सचं आहे की टीचं आहे हा प्रश्न पडतो. आन्सर तुमच्या डोळ्यासमोर आहे, फंक्शन एक्सचं आहे, पण ते कधी भेटणार आहे, जेव्हा टीची व्हॅल्यू एक्स होणार. म्हणजे जर तुम्हाला नसेल आठवत तर आपण डेरिव्हेटिव्हचा असा काहीतरी कन्सेप्ट बघितला होता. लेट्स से लिमिट एक्स टेन्स टू ए सपोज. सो एफ ऑफ एक्स प्लस ए मायनस एफ ऑफ ए किंवा एफ ऑफ एक्स लिहा डिवायडेड बाय ए. जर तुम्हाला ए नसेल ठेवायचं तुम्ही ते एच ठेवू शकता. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट काय की एक्सची व्हॅल्यू जात आहे 1 पर्यंत. ए आपला कॉन्स्टंट आहे. एक्सची व्हॅल्यू जात आहे ए पर्यंत, ए आपला कॉन्स्टंट आहे. म्हणजे जर तुम्ही एचच्या फॉर्ममध्ये लिहिलं असेल तर असं काहीतरी असेल, ते एच टेन्स टू 0 राईट, एक्स प्लस एच अँड डिवाइड बाय एच अशा प्रकारे लिहिलं असेल राईट. पण या केसमध्ये पण एचची व्हॅल्यू चालली समोर, इथे काय चाललं आहे, टीची व्हॅल्यू समोर चालली. तर मेन व्हेरिएबल कुठला आहे, टी आहे. सगळ्यात पहिली हिंट आपल्याला समजायला पाहिजे की आवर मेन व्हेरिएबल इज टी. म्हणजे या क्वेश्चनमध्ये जरी टी आणि एक्स दोन्ही व्हेरिएबल आहे, पण आपल्यासाठी महत्त्वाचा व्हेरिएबल कुठला आहे, टी आहे. का बरं टी व्हेरिएबल आहे, कारण टीची व्हॅल्यू बदलत आहे कंटिन्युअसली, ती चालली आहे एक्सपर्यंत. मग ठीक आहे, एक कन्सेप्ट आपल्याला समजला, डोमेनचा काही इश्यू नाही आहे. सेकंड आपल्याला दिलं आहे काहीतरी फंक्शनची व्हॅल्यू की एफ ऑफ π/6 इक्वल्स टू -π/12. आता याचं काम काय, जेव्हा कधी आपल्याला कुठल्याही फंक्शनची एक व्हॅल्यू दिली असते, त्याला बाउंड्री कंडिशन्स म्हणतो किंवा इनिशियल कंडिशन्स म्हणतो. हे दोन केसमध्ये आपण यूज करतो. पहिली केस आहे जेव्हा आपण एखादी इंटिग्रेशन सॉल्व करतो तेव्हा कॉन्स्टंटची गरज लागते, किंवा सेकंड कंडिशन जेव्हा आपण एखादा डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करतो तेव्हा बाउंड्री कंडिशन्स लागतात. म्हणजे पॉसिबिलिटी आहे की इथे आपल्याला कुठेतरी इंटिग्रेशन करावं लागेल आणि कुठे पॉसिबली डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करावं लागेल. ठीक आहे, आणि इथून आपल्याला काय भेटणार, बाउंड्री कंडिशन नंतर एक ॲक्च्युअलमध्ये एफ ऑफ एक्स हे फंक्शन भेटणार, आणि हे फंक्शन घेऊन आपल्याला ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. चला, आता आपल्यासमोर एक रोडमॅप तयार झाला, कन्सेप्ट तयार झाला की लिमिटमधून आपल्याला एक फंक्शन भेटेल ज्याच्यामध्ये टी व्हेरिएबल आहे. त्या फंक्शनमध्ये एक तर इंटिग्रेट करायला लागू शकते किंवा डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करायला लागू शकते. दोन्ही केसमध्ये आपल्याला कॉन्स्टंटची व्हॅल्यू लागणार, ते इथून भेटणार. सॉल्व कसं करायचं, बाकी डिफिकल्टी जास्त काही आहे नाही, सिम्प्लिफिकेशनच जास्त आहे. बघा, लिमिट टी टेन्स टू एक्स एफ ऑफ एक्स इंटू साइन टी
ठीक आहे, मायनस एफ ऑफ टी आणि साइन एक्स डिवायडेड बाय टी मायनस एक्स इक्वल्स टू साइन स्क्वेअर ऑफ एक्स. राईट. आता जे आपल्याला माहिती आहे आपण तिथून ट्राय करायचं. लिमिट माहिती आहे ना, लिमिट कॅल्क्युलेट करायची. आता लिमिट कॅल्क्युलेट करताना आपण सगळ्यात पहिलं स्टेप काय करतो, लिमिटमध्ये आपण डायरेक्ट सबस्टिट्यूशन करून बघतो. आता जर मी डायरेक्ट सबस्टिट्यूट केलं, टीच्या ठिकाणी एक्स ठेवला, तर हा एफ ऑफ एक्स साइन एक्स, हा पण एफ ऑफ एक्स साइन एक्स, दोन्ही व्हॅल्यू सारख्या होईल, 0 झालं. एक्स मायनस एक्स 0 झालं. तर बेसिकली हा जो फॉर्म आहे हा कुठला फॉर्म आहे, 0/0चा फॉर्म आहे. आता 0/0चा फॉर्म आपल्याकडे असेल तर आपण त्याला सॉल्व्ह करू शकत नाही अनलेस आपल्याला काही फंक्शन माहिती असेल. तर इथे आपल्याला काय अप्लाय करावं लागेल, लॉपिटॉल रूल. तो काय सांगतो आपल्याला की न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला डिफरन्शिएट केल्यानंतर पण लिमिटची व्हॅल्यू बदलत नाही. सो लेट्स डिफरन्शिएट. आता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करायचं, आधीच सांगितलं आपला मेन व्हेरिएबल कुठला आहे, टी आहे. तर मी तुमच्याकडे लिहून दाखवतो, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी, एफ ऑफ एक्स साइन टी, राईट, मायनस एफ ऑफ टी साइन एक्स डिवायडेड बाय परत डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी आणि आपल्याकडे टी मायनस एक्स. सिम्पल. राईट साईडची व्हॅल्यू पण डिफरन्शिएट करायची गरज नाही, कारण याची लिमिट आल्यानंतर ते फंक्शन भेटलं आहे. राईट. चला आता सॉल्व करूया. डिफरन्शिएट करा. सो लिमिट टी टेन्स टू एक्स, डिनॉमिनेटर एकदम सिम्पल आहे. टीचा डेरिव्हेटिव्ह 1 झाला कारण की विथ रिस्पेक्ट टू टी करतो, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 0, काही गरज नाही. एफ ऑफ एक्स कॉन्स्टंट आहे इथे, साइन टीचा डेरिव्हेटिव्ह कॉस टी, राईट, मायनस एक्स कॉन्स्टंट लक्षात ठेवजा, एफ ऑफ टीचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ टी आणि इथे साइन एक्स कॉन्स्टंट असल्यामुळे तसाच राहिला. सिम्पल. आता डिनॉमिनेटरमध्ये आपलं 0 नाही आहे, न्यूमरेटर पण 0 होत नाही. सो इट इज नॉट 0/0 फॉर्म किंवा अशी कोणती व्हॅल्यू जी आपण कॅल्क्युलेट नाही करू शकत. आता आपण करूया डायरेक्ट सबस्टिट्यूशन. तेथे काय असणार, टीच्या ठिकाणी एक्स रिप्लेस करा. तर आपल्याला जी व्हॅल्यू भेटली ती आहे एफ ऑफ एक्स कॉस एक्स मायनस एफ डॅश एक्स आणि साइन एक्स. आता या लिमिटची व्हॅल्यू जी आहे दॅट इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, एकदा ऑब्झर्व करा. ओके, डन, नाईस. आता याला सॉल्व करायचं आहे. तर सॉल्व करायच्या खूप साऱ्या पद्धती आहे. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्हाला नसेल माहिती, मी तुम्हाला तुमच्यासमोर लिहून दाखवतो. एक सिम्पलसा या फंक्शनला आपण असं पण लिहू शकतो. एफ ऑफ एक्स म्हणजे वाय होते, वाय कॉस एक्स, एफ डॅश एक्स म्हणजे होते डी वाय बाय डी एक्स इंटू साइन एक्स आणि हा साइन स्क्वेअर एक्स. ठीक आहे, सगळ्याला कॉसने डिवाइड करा तर तुम्हाला भेटणार वाय मायनस, किंवा एक काम करतो, मायनसने आधी मल्टिप्लाय करा कारण की डी वाय बाय डी एक्सची टर्म आधी पाहिजे. सो डी वाय बाय डी एक्स आणि सगळ्याला साईनने डिवाइड करा आणि मायनसने पण केला, विसरू नका, मायनसने मल्टिप्लाय केला आहे. सो मायनस वाय कॉस एक्स अपॉन साइन एक्स आणि इकडे पण मायनस आहे. सो मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन एक्स. आता जर तुम्ही डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व केलेलं असेल, तुम्हाला माहिती आहे की हे एक लिनियर पद्धतीचं इक्वेशन आहे. लिनियर पद्धतीचे इक्वेशन काय असते, डी वाय बाय डी एक्स प्लस पी इंटू वाय इक्वल्स टू क्यू. पी आणि क्यू काय, एक्सचे फंक्शन, हे एक्सचे फंक्शन आहे. दॅट इज वन वे टू सॉल्व इट. दिस इज लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. त्याने तुम्ही सॉल्व करू शकता. बघा डिफरन्शियल इक्वेशन आलं, लिमिट लागणार. पण ठीक आहे, थोडं डिफिकल्ट वाटते. आणखी काय ट्राय करू आपण. चलो, मी काय करतो, एफ डॅश आधी घेतो, तर मायनसने मल्टिप्लाय करतो आधी. आता ते करायचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. सो आधी मायनस कॉमन काढला तर पण इथे आलं आपल्याला एफ डॅश एक्स आणि त्याच्यासोबत काय साइन एक्स मायनस एफ ऑफ एक्स कॉस एक्स. आता तो मायनसचा याला मायनसनं मल्टिप्लाय केला, हा प्लस झाला आणि हा मायनस झाला आणि डिवायडेड बाय मायनस साइन एक्स स्क्वेअर, साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1, राईट.
बघा असं वाटतं डिफिकल्ट आहे, पण डिफिकल्ट काही नाही. तुम्ही ऑब्झर्व करू शकता, पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह सेकंड मायनस पहिला तसाच ठेवला, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह आणि सेकंडचा स्क्वेअर, राईट. परत समजून घ्या, अशा टाईपचा फॉर्म्युला आहे तो. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट इंटू सेकंड मायनस आता फर्स्ट इंटू सेकंडचा डेरिव्हेटिव्ह डिवायडेड बाय सेकंडचा स्क्वेअर. हा कशाचा फॉर्म्युला आहे? हा आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ यू बाय व्हीचा फॉर्म्युला. पण इथे मायनस नाही पाहिजे तर ठीक आहे, इकडलं मायनस आपण इकडे घेऊन येऊ, काही हरकत नाही. इथे -1 ठेवूया. सो दिस फंक्शन इज बेसिकली डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन एफ ऑफ एक्स आणि सेकंड फंक्शन आहे साइन एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू -1. सिंपल, काही प्रॉब्लेम नाही. आता याच्या पुढे काय करायचं आहे, मला फंक्शन पाहिजे तर डेरिव्हेटिव्ह गरज नाही आहे, तर डेरिव्हेटिव्हला एलिमिनेट करायला आपण काय करतो, इंटिग्रेटिंग बोथ साइड. सो दोन्ही साईडला इंटिग्रेट केलं, डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल. इथे मला भेटलं एफ ऑफ एक्स अपॉन साइन एक्स इक्वल्स टू -1चं इंटिग्रेशन एक्स आणि प्लस सी. सिंपल, कॉन्स्टंट राहते हमेशा. आता फंक्शन आपल्याला फायनली भेटलं की लेट से एफ ऑफ एक्स इक्वल्स टू -x इंटू साइन एक्स प्लस सी इंटू साइन एक्स. आता मला सीची व्हॅल्यू पाहिजे, काही प्रॉब्लेम नाही. सीची व्हॅल्यू कुठून भेटणार आपल्याला, इनिशियल कंडिशनपासून. काय होती इनिशियल कंडिशन, की या केसमध्ये एफ ऑफ π/6 इक्वल्स टू -π/12 हे दिलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही. चला व्हॅल्यू पुट करा. सो एफ ऑफ π/6 इक्वल्स टू -π/6 इंटू साइन π/6, π/6 म्हणजे 30 डिग्री, प्लस सी टाइम्स साइन π/6. सिंपल. एफ π/6 किती आहे, -π/12. इथे पण साइन π/6 ची व्हॅल्यू 1/2, हा पण झाला -π/12 आणि प्लस सी टाइम्स साइन π/6 म्हणजे बेसिकली 1/2. बघा आपल्यासमोर आन्सर आहे. सेम व्हॅल्यूचं दोन्ही साईडला कॅन्सल आउट 0. सो देअरफॉर आपल्याला काय भेटलं, सी इक्वल्स टू 0. तर सीची व्हॅल्यू भेटली 0. ही व्हॅल्यू रिटर्न फंक्शनमध्ये पुट करा. तुम्हाला काय भेटलं फायनली, एफ ऑफ एक्स इक्वल्स टू -x टाइम्स साइन एक्स, हे आपलं फंक्शनची व्हॅल्यू आहे. आता आपल्याला काय विचारलं आहे, लास्ट आपल्याला विचारलं आहे की इव्हॅल्युएट एफ ऑफ π/2. सो एफ ऑफ π/2 फक्त एक्सच्या ठिकाणी π/2 ठेवायची गरज आहे. सो -π/2 इंटू साइन ऑफ π/2. साइन π/2 ची व्हॅल्यू असते 1. सो देअरफॉर एफ ऑफ π/2 इज फायनली इक्वल्स टू -π/2. सो अशा प्रकारे स्टेप वाईज आपण पूर्ण क्वेश्चन सॉल्व केलेला आहे विथ इच अँड एव्हरी स्टेप. सो फायनल आन्सर किती आहे, एफ ऑफ π/2 इज इक्वल्स टू -π/2. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जो होता तो होता इथे की फंक्शनची व्हॅल्यू कशी काढली. ठीक आहे, आय होप तुम्हाला क्वेश्चन समजला असेल. एक ॲप्रोच काय असतो, त्यात सॉल्व करायची पद्धत काय असते, विचार कसा करायचा, हा माझा मेन उद्देश आहे. होऊ शकते माझे क्वेश्चन्स तेवढे डिफिकल्ट तुम्हाला वाटत नाही, किंवा होऊ शकतात तुमचे असे क्वेश्चन असतील की याचे कन्सेप्ट तुम्ही कधी ऐकले नाही. पण लॉजिक डेव्हलप करणं जास्त इम्पॉर्टंट आहे, की गिवन क्वेश्चनवरून इन्फॉर्मेशन कसं यूज करायचं. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण क्वेश्चनला अंडरस्टँड केलं, सॉल्व केलं. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. एकदा तुमच्याकडे फंक्शन भेटलं की तुम्ही त्याची कोणतीही व्हॅल्यू काढू शकता. आणि लिमिटचा अर्थ काय होते, तर सगळ्यात पहिले लिमिटच काढून बघायची जेव्हा कधी क्वेश्चनमध्ये दिला असेल तर. हा आणखी एक मुद्दा, लिमिट सॉल्व करायची फक्त एकच टेक्निक असं नाही आहे. जिथे मी जर एल'हॉस्पिटल रूल लावला ना, लॉपिटल रूल, तर हे एकच वे नाही आहे सॉल्व करायचा. याला तुम्ही डिफरन्शिएशनच्या फॉर्ममध्ये पण लिहू शकता. तसं एक्झाम्पल मी तुम्हाला याच्यानंतर एकदा परत दाखवतो एखादी क्वेश्चनमध्ये. ऑब्व्हियसली डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये सेक्शन टाईप करू शकता. लाईक शेअर करा. ठीक आहे, भेटूया पुढच्या क्वेश्चनसोबत. थँक्यू व्हेरी मच.